नमस्कार, श्रेया कॉर्नरमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत अगदी सोपी आणि कमी वेळात तयार होणारी, तसेच चवीलाही एकदम टेस्टी, रोजच्या जेवणात कमी मसाल्यांचा वापर करून स्वादिष्ट अशी कोबी मटारची भाजी कशी बनवायची. तसेच ही भाजी तुम्ही डब्यामध्ये असो, दुपारच्या जेवणात, रात्रीच्या जेवणात ही पटकन तयार करू शकता. ही रेसिपी तुम्हाला देखील नक्कीच आवडेल. चला तर मग सोप्या पद्धतीने आणि चवदार रेसिपीला आपण सुरुवात करूया. सुरुवातीला कढई गरम करून घ्यायची आहे. नंतर यामध्ये आपण 2 चमचे तेल घालून घेऊया. तेल तापल्यावर त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची आहे. मोहरी चांगली मस्त तडतडू द्यायची आहे आणि नंतर यामध्ये आपण पाव चमचा जिरे घालायचे आहे. जिरे फुलल्यानंतर यामध्ये आपण टेचून घेतलेल्या लसूण 1 चमचा घालून घ्यायचा आहे. लसूण घालताना आपण यामध्ये टेचून घातलेला आहे, पेस्ट वापरलेली नाही. आणि नंतर 3 हिरव्या मिरच्या बारीक कट केलेल्या आहेत त्या घालायच्या. कढीपत्त्याची 10 ते 12 पाने घालायची आणि कढीपत्ता घातल्यामुळे फोडणी एकदम खमंग अशी तयार होते. हे आपण चांगले परतून घ्यायचे आहे. हे मस्त असे परतून झालेले आहे आणि तुम्ही पाहू शकता लसूण देखील मस्त सोनेरी झालेला आहे. नंतर यामध्ये आपण पाव चमचा हळद घालून घ्यायची आहे आणि हे आपण मिक्स करून घेणार आहोत. गॅस आपण कमी ठेवलेला आहे. कमी गॅसवर हे चांगले मिक्स करून घ्यायचे आहे. आता एक बारीक चिरलेला टोमॅटो यामध्ये घालून घ्यायचा आहे. हा आपण अर्धाच घेतलेला आहे आणि हा देखील आपण चांगला मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. टोमॅटो सुरुवातीला चांगला आपण परतून घेणार आहोत, म्हणजे भाजी शिजताना जास्त वेळ लागत नाही. नंतर आपण कोबी घेतलेला आहे, एकदम बारीक असा चिरून घ्यायचा आहे. 2 कप कोबी घालायचा आहे. कोबी चिरून घेताना महत्त्वाची टिप्स म्हणजे बारीकच चिरून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर यामध्ये अर्धा कप हिरवे मटार घालायचे आहे. या ठिकाणी तुम्ही ओले मटार किंवा ग्रीन पीस देखील वापरू शकता. त्यावर आपण चवीनुसार मीठ घालायचे आहे. हे आपण सगळे नीट हलवून घ्यायचे आहे, म्हणजे कोबीला सर्व मसाल्याचा लागला जातो आणि व्यवस्थित असा हा परतला जातो. कोबीला जे पाणी सुटते त्यामध्येच ही भाजी आपण या ठिकाणी शिजवून घ्यायची आहे. यामध्ये आपण जास्तीचे पाणी घालणार नाही. जसजसं आपण कोबी परतत जाऊ तसतसं याला पाणी सुटायला लागते. आणि तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मी तुम्हाला दाखवते. हे पहा, कोबी साईडला केल्यानंतर यामध्ये पाणी पाहू शकता. वरून पाणी घालण्याची गरज नाही. हे फक्त आपण वाफेवरच शिजवून घ्यायचे आहे. गॅस आपण कमी केलेला आहे आणि कमी गॅसवर आपण हे चांगले परतून घेतलेले आहे. तुम्ही भाजी पाहू शकता. आपण ही 1 मिनिट अशी परतून घेतलेली आहे. त्यानंतर याच्यावरती झाकण ठेवायचे आहे आणि झाकण ठेवून ही आपण 8 ते 10 मिनिटासाठी वाफेवरच शिजवून घ्यायचे आहे. या ठिकाणी महत्त्वाची टीप म्हणजे कोबी चिरून घेताना बारीक चिरायचा, म्हणजे शिजायला जास्त वेळ लागत नाही आणि पटकन शिजतो. आपण यामध्ये पाणी घातलेले नाही, त्यामुळे हा अधूनमधून आपण हलवून घ्यायचा आहे, म्हणजे हा कढईला लागला जात नाही. या ठिकाणी आपला कोबी मस्त असा शिजून तयार झालेला आहे. त्यानंतर आपण याच्यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेणार आहोत आणि हे आपण चांगले मिक्स करून घ्यायचे आहे. तुम्ही कढईला पाहू शकता, आपण याच्यात पाणी घातलेले नाही तरी कोबी कढईला लागलेला नाही. हे पहा, मस्त असा या ठिकाणी आपला कोबी शिजून तयार झालेला आहे. कोबी शिजला की नाही हे ओळखण्यासाठी तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, कोबीला मस्त चकाकी आलेली आहे आणि एकदम मऊ असा झालेला आहे. मस्त अशी ही भाजी आपली तयार झालेली आहे आणि एक सर्विंग बाउल घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आपण सर्व करून घेणार आहोत. सर्व करताना तुम्ही पाहू शकता भाजी एकदम मस्त आणि परफेक्ट अशी आपली या ठिकाणी तयार करून झालेली आहे. याच्यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया आणि आपली ही भाजी खाण्यासाठी किंवा डब्यासाठी तयार झालेली आहे. कोबीची भाजी ही वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते, परंतु आज मी तुम्हाला माझ्या पद्धतीने ही कशी करायची ते तुमच्याबरोबर शेअर केलेले आहे. तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की बनवून पहा. अगदी सोपी आहे आणि आपली ही आजची रेसिपी तयार झालेली आहे. ही पटकन तयार होणारी कोबी मटारची भाजी रोजच्या जेवणासाठी तसेच डब्यासाठी एकदम परफेक्ट आहे. सोप्या साहित्यात आणि कमी वेळात तयार होणारी आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला आणखीन कोणत्या सोप्या भाज्यांची रेसिपी पाहायला आवडेल. रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच रोजच्या जेवणातील साध्या, सोप्या आणि सिंपल भाज्यांसोबत.